हॅलो वेलकम बॅक फ्रेंड्स. आपण 11th बायोलॉजी स्टेट बोर्ड मध्ये ह्युमन न्यूट्रिशन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. एक लेक्चर चॅप्टरचं चॅनलवरती अवेलेबल आहे. ते लेक्चर तुम्ही बघू शकतात आणि त्याची लिंक ह्या आजच्या लेक्चरशी तुम्ही कनेक्ट करू शकतात. सो ह्युमन न्यूट्रिशन मध्ये आपण फर्स्ट लेक्चर मध्ये काय काय बघितलं होतं. तर फर्स्ट लेक्चर मध्ये जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट दिला होता. न्यूट्रिशन म्हणजे काय, न्यूट्रिशनच्या किती मोड्स असतात ते आपण बघितलं. होलोझाइक मोड ऑफ न्यूट्रिशन ह्युमन बिईंग मध्ये आहे किंवा ॲनिमल्स मध्ये. त्याच्यामध्ये किती स्टेप येतात तर त्या 5 स्टेप आपण बघितल्या होत्या बेसिक ज्या आहेत त्या. त्याच्यामध्ये फर्स्ट इंजेक्शन, डायजेशन नंतर ऍब्झॉर्प्शन नंतर ऍसिमिलेशन आणि शेवटची स्टेज आपण बघितली इजेशन. बरोबर, या सगळ्या स्टेप मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला चॅप्टरचा जो नेक्स्ट पार्ट आहे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, तो पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. सो लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं, तसेच सुखाचं, समाधानाचं आणि ह्या इयरमध्ये जे काही तुम्ही संकल्प केलेले असतील ते संकल्प तुमचे पूर्ण हो, किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला तुम्ही तुमच्या ह्या स्टेजमध्ये किंवा या इयरमध्ये जे फेस करणार आहात त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळो अशी देवाजवळ मी प्रार्थना करतो. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला काय काय बघायचंय तर स्पेशली आपण जर बघितलं तर ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे तर माउथ पासून स्टार्ट होते आणि एनसला एंड होते. म्हणजे बॉडीमध्ये एक अशी सिस्टीम आहे जी माउथ पासून स्टार्ट होते आणि एनसला एंड होते, ज्याला आपण काय म्हणतो सिम्पली डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स आपण जर बघितलं किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण ब्रॉडली जर क्लासिफाईड किंवा डिवाइड करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी 2 पार्ट्स बघायला भेटतात मित्रांनो. एक पहिला जो पार्ट असतो ना, जो एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे बॉडीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो एलिमेंटरी कॅनॉल. आता एलिमेंटरी कॅनॉल हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे. एलिमेंटरी कॅनॉल वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ऑर्गन्स पासून तयार झालेला आहे. तर एलिमेंटरी कॅनॉल ही एक सिलेंड्रिकल, तुम्ही म्हणू शकता सिलेंड्रिकल हॉलो ट्यूब लाइक स्ट्रक्चर ऑफ व्हेरिएबल डायमीटर. ठीक आहे. तर बॉडीमध्ये जे एक सिलेंड्रिकल हॉलो ट्यूब लाइक स्ट्रक्चर जे आहे व्हेरिएबल डायमीटरचं, त्याला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनॉल. तर आपला हा जो एलिमेंटरी कॅनॉल आहे, हा एलिमेंटरी कॅनॉल मध्ये काय काय येतं तर जस्ट सी द फर्स्ट पार्ट इन एलिमेंटरी कॅनॉल. एलिमेंटरी कॅनॉल मध्ये फर्स्ट ओपनिंग माउथ opens into the buccal cavity opens into the pharynx part आहे. pharynx नंतर larynx मध्ये ओपन होतो. larynx नंतर esophagus मध्ये ओपन होतो. esophagus ओपन होतो. स्टमक मध्ये स्टमक ओपन होतं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. स्मॉल इंटेस्टाइन ओपन होतं लार्ज इंटेस्टाइन मध्ये. तर हे पार्ट्स एलिमेंटरी कॅनॉलचे आहेत. आणि एलिमेंटरी कॅनॉल आपण जर बघितलं ह्युमन बिईंग मध्ये ऍव्हरेज 8 to 10 मीटर इतकी त्याची लेंथ असते. बरोबर, इट इज ऑफ 8 to 10 मीटर इन लेंथ. ठीक आहे. and it is a cylindrical hollow tube like structure of variable diameter from mouth to the anus. This is called as the alimentary canal and it consists of various parts. What are these parts? Pehla part mouth, second part buccal cavity, third part pharynx, fourth part larynx, next next part is esophagus, stomach to small intestine and small intestine to large intestine. हा झाला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सेकंड पार्ट आहे असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड्स मध्ये फर्स्ट डायजेस्टिव्ह ग्लँड येते सलायव्हरी ग्लँड.
सलायवरी ग्लँड. सेकंड आहे लिव्हर. त्याच्यानंतर थर्ड आहे गॅस्ट्रिक ग्लँड्स. गॅस्ट्रिक ग्लँड्स. नेक्स्ट आहे पॅनाक्रिस. पॅनाक्रिस. नेक्स्ट आहे इंटेस्टिनल ग्लँड्स. इंटेस्टिनल ग्लँड्स. सो डायजेस्टिव्ह सिस्टीमची असोसिएटेड जेवढ्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँडची लिस्ट बोर्डवरती आहे. सलायवरी ग्लँड्स, लिव्हर, गॅस्ट्रिक ग्लँड, पॅनाक्रिस, इंटेस्टिनल ग्लँड्स. आता लिव्हर जर सोडलं तर बाकीच्या ग्लँडचं जे सिक्रेशन असतं त्या सिक्रेशनला आपण कलेक्टिव्हली गॅस्ट्रिक ज्यूस म्हणतो. किंवा यस ऑल दीज और ह्या ग्लँडच्या सिक्रेशनला आपण डायजेस्टिव्ह ज्यूस. डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा प्रत्येक ह्या ग्लँडच्या सिक्रेशनला आपण डायजेस्टिव्ह ज्यूसेस म्हणतो. लिव्हर. आता डायजेस्टिव्ह ज्यूसेस मध्ये काय प्रेझेंट असतात? एन्झाइम्स. कारण डायजेशन ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये केमिकल डायजेशन मीन्स एन्झाइम जे असतात त्याच्या स्पेसिफिक सबस्ट्रेट वरती ऍक्ट होतात आणि त्या सबस्ट्रेटला स्टेप वाईज काय करतात? ब्रेक करतात. बरोबर. सिंपल फॉर्म मध्ये त्याला आपण म्हणतो डायजेशन. आणि डायजेशन साठी कशाची गरज असते? एन्झाइम्स. एन्झाइम्स बायोकॅटॅलिस्ट आहे. सर्व ग्लँडच्या सिक्रेशन मध्ये डायजेस्टिव्ह एन्झाइम्स प्रेझेंट असतात. आता बघा सलायवरी ग्लँड काय सिक्रेट करते? थोडक्यात मी एक इंट्रोड्यूस करतो. सलायवरी ग्लँड काय सिक्रेट करते? सलायवा. लिव्हर काय सिक्रेट करतो? बाईल ज्यूस. गॅस्ट्रिक ग्लँड काय सिक्रेट करते? गॅस्ट्रिक ज्यूस. पॅनाक्रिएस काय सिक्रेट करतो? पॅनाक्रिएटिक ज्यूस. बरोबर. इंटेस्टिनल ग्लँड काय सिक्रेट करतात? इंटेस्टिनल ज्यूस. बरोबर. बघा ही व्हरायटी ऑफ जे ज्यूसेस असतात त्यालाच आपण कनेक्टिव्हली काय म्हणतो? डायजेस्टिव्ह ज्यूसेस. पण याच्यामध्ये लिव्हरची ग्लँड आहे तिचं जे सिक्रेशन आहे बाईल ज्यूस. बाईल ज्यूस मध्ये एन्झाइम्स ऍब्सेंट असतात. सो इन बाईल ज्यूस देयर इज अ ऍब्सेन्स ऑफ एन्झाइम्स. बाकीच्या सर्व ज्यूसेस मध्ये म्हणजे सलायवा, गॅस्ट्रिक ज्यूस, पॅनाक्रिएटिक ज्यूस, इंटेस्टिनल ज्यूस याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाइम्स प्रेझेंट असतात जे स्पेसिफिक सबस्ट्रेटला स्टेप वाईज ब्रेक करतात. तर असंही आपल्याला ह्यूमन डायजेस्टिव्ह मध्ये दोन पार्ट्स बघायला भेटतात. एक एलिमेंटरी केनॉल आणि दुसरा असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड. आता एलिमेंटरी केनॉल मधला जो फर्स्ट पार्ट आहे माउथ तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. माउथ बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी मध्ये असलेले जे काही पार्ट्स आहेत टीथ आणि टम्स याचं स्ट्रक्चर पण आपल्याला बघायचं आहे. सो ही एक डायग्राम बघा बोर्डवरती आपण जी ड्रॉ केलेली आहे. सो फर्स्ट let's suppose this is tongue, this is lower jaw, mandible. mandible आहे हा. बरोबर. त्याच्यानंतर सपोज दिस इज अ मॅक्सिला. मॅक्सिला. मॅक्सिला और पॅलाटाइन. पॅलाटाइन. पॅलाटाइन बोन. पॅलाटाइन. ये आहे ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी. हा जो पार्ट आहे या ठिकाणी हा पार्ट आहे पॅलेटचा. हार्ड पॅलेट. हार्ड पॅलेट. हा जो पार्ट आहे पॅलेटचा हा आहे सॉफ्ट पॅलेट. सॉफ्ट पॅलेट. सॉफ्ट पॅलेट. हा जो सॉफ्ट पॅलेटचा फिंगर लाईक जे प्रोजेक्शन्स आहे त्याला म्हणतात युवुला. युवुला. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो पोर्शन आहे हा आहे एपिग्लॉटिस. एपिग्लॉटिस. हा रिजन जो आहे हा आहे फॅरिंग्स रिजन. फॅरिंग्स रिजन. हा जो रिजन आहे याला आपण म्हणतो नेझोफॅरिंग्स. 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 इथे तुम्हाला
काही टॉन्सिल्स दिसत आहेत, या टॉन्सिल्सला आपण म्हणतो नेझोफॅरेंजियल टॉन्सिल्स. नेझोफॅरेंजियल टॉन्सिल्स. टॉन्सिल्स इथे एक ओपनिंग असते, ऑडिटरी कॅनॉल मधून ओपन होते, मिडल इयर मधून, तिला आपण म्हणतो युस्टॅचियन ट्यूब. युस्टॅचियन ट्यूब. युस्टॅचियन ट्यूब. दिस इज or larynx आहे, larynx आहे, larynx बरोबर. आहे trachea. this is the trachea. trachea. larynx. larynx नंतर जो नेक्स्ट पोर्शन आहे, yes larynx. larynx. larynx sorry, this one is a trachea. trachea. आणि हा जो पोर्शन आहे इसोफॅगस. 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 इसोफॅगस ला आपण काय म्हणतो, फूड पाईप. आणि ट्रॅकियाला आपण काय म्हणतो, विंड पाईप. आता डायग्राम वरून तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एलिमेंटरी कॅनॉल मध्ये जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पार्ट दॅट इज द माउथ. डायग्राम जर तुम्ही बघितली तर माउथ काय आहे, हॉरिझॉन्टल ट्रान्सवर्स स्लिट लाईक अपेर्चर आहे, बरोबर. हॉरिझॉन्टल इमॅजिन करा स्वतःला, माउथ काय आहे, हॉरिझॉन्टल ट्रान्सवर्स स्लिट लाईक अपेर्चर आहे, बरोबर. आणि दिस अपेर्चर, हे जे अपेर्चर आहे, सपोज दिस इज द ट्रान्सवर्स हॉरिझॉन्टल स्लिट लाईक अपेर्चर, ज्याला आपण काय म्हणतोय, माउथ. माउथ. माउथ वरती आपल्याला या ठिकाणी दोन लिप दिसत आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी अप्पर लिप आणि या ठिकाणी आहे लोअर लिप. अप्पर लिप अँड लोअर लिप. सो माउथ काय आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमची ओपनिंग आहे, बरोबर. माउथ इज द ओपनिंग आहे. इट इज द ओपनिंग ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. and this mouth is horizontal. कसा आहे, horizontal transverse slit like aperture. Okay, so mouth is opening of digestive system which is horizontal transverse slit like aperture and bounded by two lips, that is the upper lip and the lower lip. upper lip and lower lip, बरोबर. तर लिप्सशी असोसिएटेड जे मसल्स आहेत, त्या लिप्सशी असोसिएटेड मसल्सला काय म्हणतात, तर लिप्स मध्ये जे मसल्स असतात त्याला आपण म्हणतो ऑर्बिक्युलॅरिस ओरिस मसल्स. ऑर्बिक्युलॅरिस ओरिस मसल्स. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकतात अबाउट माउथ. नाउ सी, आता या ठिकाणी माउथ जर आपण ओपन केलं तर आतमध्ये तुम्हाला एक लार्ज स्पेस या ठिकाणी तयार झालेला दिसतोय, बरोबर. सो माउथ कशामध्ये ओपन होत आहे, माउथ ओपन होत आहे बकल कॅव्हिटी मध्ये किंवा कशामध्ये ओपन होत आहे, ओरल कॅव्हिटी, किंवा त्याला आपण काय म्हणतो, माउथ कॅव्हिटी. इकडे लक्ष द्या डायग्राम कडे. ही जी ओरल कॅव्हिटी आहे, या ओरल कॅव्हिटीचा हा काय झाला, अप्पर पोर्शन झाला, बरोबर. ज्याला आपण, किंवा हा जो पोर्शन आहे, हा जो पूर्ण पोर्शन जो आहे, हा पोर्शन ओरल कॅव्हिटीचा काय तयार करतोय, अप्पर सरफेस तयार करतोय, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन माउथ कॅव्हिटीचा काय तयार करतो, लोअर पार्ट तयार करतो. म्हणजे आपल्या ओरल कॅव्हिटी मध्ये अप्पर जो पार्ट आहे, अप्पर पार्ट, आणि काय आहे, लोअर पार्ट, बरोबर. अप्पर पार्टला आपण काय म्हणतो, अप्पर पार्ट ऍक्च्युली हा जो एक स्पेस या ठिकाणी तयार झालाय ना, एक रूम सारखं स्ट्रक्चर. जसं रूमला काय असतो, रूफ असतो आणि काय असतो, फ्लोर असतो आणि साइड वॉल्स असतात. तसं या ठिकाणी बघा, हा जो अप्पर जो फ्लोर आहे ना, सॉरी अप्पर जो रूफ आहे ना, सो अप्पर पार्ट जो असतो हा रूफचं काम करतो, बरोबर. आणि हा रूफ कशापासून बनलेला असतो, पॅलेट पासून बनलेला असतो, किंवा ह्या रूफला काय म्हणतात, पॅलेट म्हणतात. लोअर पार्ट जो आहे तो काय आहे, रूमचा फ्लोर, बरोबर. आणि यस, त्याच्यानंतर या ठिकाणी अप्पर
लोअर पार्ट झाले. साइड वॉल जे असतात, साइड वॉल, साइड वॉल, साइड वॉल कशापासून तयार झाल्या? चिक्स पासून. सिंपल आहे. व्हॉट इज ओरल कॅव्हिटी? ओरल कॅव्हिटी इज नथिंग बट द स्पेस enclosed बाय द palate, upper part, roof of palate, floor of tongue, floor of tongue and the side wall of cheeks. बरोबर. हा काय आपला ओरल कॅव्हिटी. पण आपण जर व्यवस्थित जर बघितलं तर आपली ही जी ओरल कॅव्हिटी जी आहे, ही ओरल कॅव्हिटी दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. दोन पार्ट मध्ये आपली ओरल कॅव्हिटी डिवाइड होते. बरोबर. ओरल कॅव्हिटीचे दोन पार्ट्स कोणते? तर ओरल कॅव्हिटी या ठिकाणी बघा, ही जी ओरल कॅव्हिटी आहे, या ओरल कॅव्हिटीचा हा पेरिफेरल पोर्शन आहे आणि सेंट्रल पोर्शन. म्हणजे दोन पोर्शन भेटले, एक पेरिफेरल पोर्शन आणि दुसरा सेंट्रल. पेरिफेरल आणि सेंट्रल. सेंट्रल पोर्शन हा मेन पोर्शन असतो. बरोबर. तर पेरिफेरल पोर्शन ऍक्च्युली हा कशामध्ये असतो? आपले दात जे आहे आणि चिक्स जे आहे, किंवा दात म्हणण्यापेक्षा आपण गम्स म्हणूया. गम्स आणि जे चिक्स आहे, बरोबर, चिक्स यांच्यामधला जो स्पेस आहे, म्हणजे बघा सपोज या ठिकाणी आपण अशा प्रकारचा हा पार्ट जर ड्रॉ केला आणि या ठिकाणी आपण ही टीथची अरेंजमेंट शो केली. सपोज या ठिकाणी हा लोअर जॉ आहे, सपोज मॅन्डिबल आहे. बरोबर. हा मॅन्डिबल आहे, याच्यामध्ये ही काय आहे? टंग आहे. बरोबर. टंग. बरोबर. ही टंग आहे आणि हा पोर्शन जो आहे बघा, तर या ठिकाणी ही जी स्पेस आहे, ही जी स्पेस आहे, ह्या स्पेसला आपण काय म्हणतो? पेरिफेरल. पेरिफेरल कॅव्हिटी. बरोबर. आणि ही जी मेन स्पेस आहे आतमधली, हिला आपण काय म्हणतो? सेंट्रल कॅव्हिटी. सेंट्रल ओरल कॅव्हिटी अँड द पेरिफेरल ओरल कॅव्हिटी. सो पेरिफेरल कशामध्ये आहे? गम्स आणि चिक्स मध्ये. बरोबर. यांच्यामधला जो पोर्शन आहे ओरल कॅव्हिटीचा, त्याला आपण म्हणतो पेरिफेरल ओरल कॅव्हिटी. आणि आतला जो मेन पोर्शन आहे सेंट्रल, त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल ओरल कॅव्हिटी. बरोबर. तर सेंट्रल ओरल कॅव्हिटी मध्ये, सेंट्रल ओरल कॅव्हिटी मध्ये आता ओरल कॅव्हिटी मध्ये जो तुम्हाला मी रूप सांगितला, रूप काय आहे? ओरल कॅव्हिटीचा रूप काय आहे? पॅलेट. बरोबर. पॅलेट हा काय ओरल कॅव्हिटीचा रूफ आहे. मग पॅलेट या ठिकाणी जर आपण बघितला तर हा पॅलेटचे दोन पार्ट पडतात, एक हार्ड पॅलेट आणि एक काय? सॉफ्ट पॅलेट. पॅलेट दोन पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. अँटेरियर पोर्शन जो आहे पॅलेटचा, त्याला आपण हार्ड पॅलेट म्हणतो, आणि पोस्टेरियर जो पोर्शन आहे पॅलेटचा, त्याला आपण म्हणतो सॉफ्ट पॅलेट. बरोबर. हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट असे दोन पार्ट आहेत. मग आता हा जो हार्ड पॅलेटचा जो पार्ट आहे, हा कशापासून बनलेला आहे? कोणत्या बोन्स पासून बनलेला आहे? बघा, मॅक्सिला आणि पॅलॅटाइन. मॅक्सिला आणि पॅलॅटाइन. हार्ड पॅलेट जो आहे हा कशापासून बनलेला असतो? मॅक्सिला आणि त्याच्यानंतर मॅक्सिला प्लस पॅलॅटाइन. बरोबर. हार्ड पॅलेट. पुढचा अँटेरियर पार्ट ओरल कॅव्हिटीचा रूफ, तो हार्ड पॅलेट आहे आणि हा दोन बोन्स पासून तयार होतो. कोणता? मॅक्सिला आणि त्याच्यानंतर कोणता? मॅक्सिला हा काय आपला अप्पर जॉ आहे ना, सो अप्पर जॉचं बोन मॅक्सिला आणि त्याच्यानंतर काय? पॅलॅटिन. ह्या बोन्स पासून हार्ड पॅलेट तयार झालाय. तर हार्ड पॅलेटचा जो अँटेरियर पोर्शन जो असतो हार्ड पॅलेटचा, बरोबर, त्या अँटेरियर पोर्शन वरती ट्रान्सवर्स ग्रूव्ज प्रेझेंट असतात. बरोबर. या ट्रान्सवर्स ग्रूव्जला आपण म्हणतो पॅलाटिन रुकी. पॅलाटिन रुकी. पॅलाटिन रुकी. समजतंय? पॅलेट, हार्ड पॅलेट, अँटेरियर पोर्शन, दोन बोन्स त्यापासून होतो, मॅक्सिला आणि काय? पॅलाटिन. आणि याच्यावरती अशा आतमधून या ठिकाणी अशा ट्रान्सवर्स रिजेस प्रेझेंट असतात. बरोबर. ह्या ज्या ट्रान्सवर्स रिजेस प्रेझेंट असतात याला आपण काय म्हणतो? पॅलाटिन रुकी. ठीक आहे. आता हार्ड पॅलेट नंतर जो पोस्टेरियर पोर्शन आहे पॅलेटचा, त्या पोस्टेरियर पोर्शनला आपण काय म्हणतो? सॉफ्ट पॅलेट. बरोबर. सॉफ्ट पॅलेट. इकडे बघा, हा जो पोर्शन आहे हा सॉफ्ट पॅलेट आहे आणि सॉफ्ट पॅलेटचा एकदम पोस्टेरियर पार्ट जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतोय? फिंगर लाईक प्रोजेक्शन मध्ये. कशामध्ये? फिंगर लाईक प्रोजेक्शन मध्ये टर्मिनेट होतोय. म्हणजे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं
सॉफ्ट पॅलेटचं त्या फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण काय म्हणतो, ऊला. यूला. तर हा जो यूला जो आहे याचं काम काय असतं बघा, ज्यावेळेस आपण या ठिकाणी घास गिळतो, डिग्ल्युटेशन करतो त्याचं फूड पाईप मध्ये, बरोबर. तर डिग्ल्युटेशन होत असताना हा जो रेस्पिरेटरी सिस्टीमचा हा जो फॅरिंगचा पार्ट जो नेसल चेंबर मध्ये ओपन होतो त्याला आपण ऍक्च्युअली काय म्हणतो, नेझोफॅरिंक्स. मग कधी कधी हा फूड पार्टिकल्स किंवा फूड बोलस नॅझोफॅरिंक्स मध्ये सॉलोइंगच्या टाइमला किंवा डिग्ल्युटेशनच्या टाइमला एंटर होऊ शकतो. तर ऍक्च्युअली ज्यावेळेस हा फूड बोलस असा खाली पास होतो तर हा जो सॉफ्ट पॅलेट असतो किंवा हा जो यूला जो असतो, हा यूला नॅझोफॅरिंक्सला काय करतो,